श्री स्वामी समर्थ. उद्या गुढीपाडवा आणि गुरुवारचा दुर्मिळ योग. प्रत्येक आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक गोष्ट. दुःख दारिद्र्य होईल कायमचे नष्ट. नमस्कार मित्रांनो, उद्याचा दिवस हा साधा सुद्धा दिवस नाही. उद्या आहे हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. पण यंदाचा पाडवा अत्यंत खास आहे, कारण उद्या आहे गुरुवार. गुढीपाडवा आणि गुरुवारचा दुर्मिळ योगायोग कित्येक वर्षांनी जुळून आलेला आहे. मातांनो, आपल्या मुलांच्या आयुष्यात वारंवार येणारे अडथळे, प्रगतीत येणारे बाधा किंवा घरात असलेली पैशाची चणचण, यावर उद्या एक असा उपाय करायचा आहे जो तुमच्या मुलांचे नशीब पलटू शकतो. हा उपाय काय आहे? ती कोणती एक गोष्ट आहे जी मुलांवरून ओवाळून टाकल्याने मुलांच्या आयुष्यभराचे दुःख आणि दारिद्र्य संपणार आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीने उपाय पूर्ण होत नाही. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. या दिवशी केलेली सेवा अक्षय फळ देते. यात उद्या गुरुवार, जो गुरु ग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा वार आहे. जेव्हा गुढीपाडव्याला गुरुवारचा जोड मिळतो तेव्हा अमृत सिद्धी योग तयार होतो. हा योग मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि घरातील लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. अनेकदा मुलांना नजर लागते, अभ्यासात एकाग्रता होत नाही किंवा मुले सतत चिडचिड करतात. अशा वेळी आईने केलेला हा एक छोटासा विधी मुलांसाठी सुरक्षा कवच ठरू शकतो. आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती साधी गोष्ट आहे जी मुलांवरून फक्त ओवाळून टाकल्याने एवढा मोठा सकारात्मक बदल घडून येईल, ज्याने गरिबीचे सावट दूर होईल आणि मुलांचे नशीब उजळेल. मंडळी, हा उपाय कोणताही जादूटोणा नाही. हा उपाय कोणताही जादूटोणा नाही. लक्ष देऊन ऐका. तर आपल्या प्राचीन शास्त्रातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याची एक सिद्ध पद्धत आहे. गुढीपाडव्याचा हा मुहूर्त आणि गुरुवारचा गुरु पुष्यामृत सारखा योग जेव्हा एकत्र येतो तेव्हा निसर्गातील शक्ती अधिक प्रबळ असतात. हा विधी करण्यासाठी तुम्हाला बाजारातून खूप महागड्या वस्तू आणायची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरातच आणि पूजेच्या ताटात असणाऱ्या फक्त 3 गोष्टी तुम्हाला लागणार आहे. पण लक्षात ठेवा, या 3 वस्तूंचा संगमच चमत्कार घडवतो. त्या 3 गोष्टी कोणत्या? नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, काळे तीळ. शास्त्रात काळे तीळ हे शनी आणि राहूच्या दोषांना शांत करण्यासाठी वापरले जातात. हे तीळ मुलांच्या शरीराभोवती असलेल्या कोणत्याही बुरी नजर किंवा नकारात्मकता स्पंजसारखी स्वतःमध्ये शोषून घेतात. दुसरं म्हणजे झेंडूचे पिवळे फूल. उद्या गुरुवार आहे आणि पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा प्रिय रंग आहे. झेंडूचे फूल हे केवळ सौंदर्यासाठी नाही, तर ते घरातील मांगल्याचे आणि मुलांच्या बुद्धीच्या प्रगतीचे प्रतीक आहे. तिसरी वस्तू आहे 11 अख्खे तांदूळ. लक्षात ठेवा, म्हणजेच अक्षता. तांदूळ म्हणजे अक्षता, ज्याचा कधीही क्षय होत नाही. पण इथे एक अट आहे, तांदूळ चुकूनही तुटलेला नसावा. हे 11 दाणे तुमच्या मुलांच्या आयुष्यात 11 दिवसांनी समृद्धी खेचून आणण्याचे काम करतात.
पण फक्त या वस्तू हातात घेतल्या म्हणजे काम झाले असे नाही. खरंच सस्पेन्स तर पुढे आहे. हा उपाय कसा करायचा? ओवाळताना कोणता गुप्त मंत्र म्हणायचा ज्यामुळे या वस्तूंमध्ये शक्ती निर्माण होईल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओवाळून झाल्यानंतर त्या वस्तूचे काय करायचे? कारण जर तुम्ही त्या चुकीच्या ठिकाणी टाकल्या तर या उपायाचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. विधी चुकला तर फळ मिळत नाही. म्हणूनच पुढील 5 मिनिटे खूप शांत चित्ताने ऐका. चला तर मग आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे. हा विधी नक्की करायचा कसा? मंडळी, कोणतीही पूजा किंवा उपाय हा एका विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट पद्धतीने केला तरच त्याचे ब्रह्मांडीय फळ आपल्याला मिळते. त्यामुळे प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐका. विधीची वेळ आणि पूर्वतयारी. हा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे प्रदोषकाळ, म्हणजेच उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा दिवे लागणीच्या वेळी साधारण 6:30 ते 9:30च्या दरम्यान हा उपाय करावा. जर काही कारणास्तव संध्याकाळी जमले नाही तर दुपारी 12च्या अभिजित मुहूर्तावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात आधी आपल्या मुलाला किंवा मुलीला स्नान घालून स्वच्छ कपडे घालायला सांगा. त्यांना घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवासमोर पूर्व दिशेला तोंड करून एका लाकडी पाटावर बसवा. आईने स्वतः हा उपाय करावा, कारण आईच्या हातातील स्पर्शात आणि आशीर्वादात सर्वात जास्त शक्ती असते. साहित्याची मांडणी सांगते, ऐका. आता आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर किंवा एका लहान ताम्र पात्रात, तांब्याच्या ताटात खालील वस्तू घ्या ज्या मी तुम्हाला सांगेल. 11 अख्खे तांदूळ मोजून 11 दाणे घ्या. पुन्हा एकदा तपासा, एकही तांदूळ तुटलेला नसावा, अखंड असावा. तुटलेला तांदूळ खंडित ऊर्जेचे प्रतीक असतो. तुटलेला तांदूळ खंडित ऊर्जेचे प्रतीक असतो, लक्षात ठेवा. जो आपल्याला वापरायचा नाही. झेंडूचे पिवळे फूल. फुलाचे देठ तोडून फक्त फूल हातात ठेवा. पिवळा रंग हा समृद्धीचा आणि गुरुग्रहाचा आशीर्वाद आहे. 1 चिमूट काळे तीळ. हे तीळ म्हणजे नकारात्मकता शोषक आहेत. ओवाळण्याची कृती आणि मंत्राचा प्रभाव. आता मुलाच्या समोर उभे राहा. आपल्या हातातील त्या वस्तू मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज 7 वेळा ओवाळा. ओवाळताना मनातल्या मनात हा शक्तिशाली मंत्र म्हणा. सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र म्हणताना अशी प्रबळ इच्छाशक्ती ठेवा की या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या मुलाच्या भोवती असलेले सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे या वस्तूंमध्ये खेचली जातील. मुलाच्या आयुष्यातील अभ्यासातील अडथळे, आरोग्य समस्या आणि प्रगतीतील बाधा दूर होऊ दे, अशी प्रार्थना कुलदेवतेकडे करा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, विसर्जनाची गुप्त पद्धत. ओवाळून झाल्यानंतर या वस्तू घरामध्ये कुठेही ठेवू नका. त्या लगेच एका स्वच्छ पांढऱ्या कागदात गुंडाळा. लक्षात ठेवा, घरातील कचऱ्याच्या डब्यात या वस्तू कधीही टाकू नका, नाहीतर ती नकारात्मक ऊर्जा घरातच राहील. हा कागद घेऊन घराबाहेर पडा. तुमच्या घराच्या आसपास जर एखादे निर्जन ठिकाण असेल किंवा वाहते पाणी, नदी, ओढा असेल तर तिथे ते विसर्जित करा. जर हे शक्य नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या, उदाहरणार्थ पिंपळ किंवा वडाचे झाड सोडून इतर कोणत्याही मोठे झाड मुळाशी नेऊन ठेवा. मागे वळून न पाहता सरळ घरात या आणि हातपाय स्वच्छ धुवा. असे केल्याने मुलांवरील इडापिडा टळते, राहू केतूचे दोष शांत होतात आणि त्यांच्या प्रगतीचे बंद दरवाजे उघडतात. हा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल.
दानाचे महत्त्व आणि गुढीपाडव्याचे महासंकल्प दान सांगते. ऐका मातांनो, आपण आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांना कधी कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येऊ नये यासाठी आपली धडपड असते. पण कधी कधी मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळी शास्त्रात सांगितलेला एक मार्ग म्हणजे दान. आपल्या पूर्वजांनी म्हटलं आहे, दानेन धन वर्धते. म्हणजेच तुम्ही जेवढं मुक्त हाताने जगाला द्याल त्याच्या हजारो पटीने निसर्ग तुमच्या मुलांच्या पदरात परत टाकेल. उद्याचा हा गुरुवार आणि गुढीपाडव्याचा योग म्हणजे केवळ सण नाही, तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील दुर्दैव पुसून टाकण्याची एक संधी आहे. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाच्या हाताने दान करवते तेव्हा त्या दानाला देवाच्या दरबारात विशेष वजन प्राप्त होतं. उद्या कोणतं दान मुलाच्या नशिबाचं कुलूप उघडेल सांगते. ऐका. गुळ आणि कडुलिंब आरोग्य कवच आहे. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा प्रसाद घेतोच, पण उद्या एखाद्या गरजू व्यक्तीला थोडा गुळ आणि कडुलिंबाची पाने किंवा त्यापासून बनवलेले मिश्रण दान करा. हे दान तुमच्या मुलांच्या आयुष्यातील आजारपण आणि शारीरिक व्याधी खेचून घेते. ज्या मुलांना वारंवार नजर लागते किंवा जे सतत आजारी पडतात त्यांच्यासाठी हे आरोग्य दान नक्की करा. पिवळे वस्त्र किंवा हरभरा डाळ. गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते. उद्या गुरुवार आहे, जो गुरुग्रहाचा वार आहे. मुलांच्या बुद्धीसाठी आणि करिअरसाठी, यशासाठी गुरु ग्रह प्रबळ असणं गरजेचं असतं. म्हणूनच उद्या एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजूला पिवळे वस्त्र, हरभरा डाळ किंवा पिवळी फळं दान करा. हे दान तुमच्या मुलांच्या बुद्धीला तल्लख करेल आणि त्याला समाजात मान सन्मान मिळवून देईल. तिसरं म्हणजे अन्नदान, जे नशिबाची भूक भागवतं. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. अशा दिवशी कोणत्याही एका भुकेल्या जीवाला गोड जेवण नक्की द्या. मग तो एखादा छोटा मुलगा असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती. जेव्हा त्या व्यक्तीच्या पोटातून तृप्तीचा आशीर्वाद निघतो तेव्हा तुमच्या मुलाच्या आयुष्यात अन्नाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही. तुमच्या घराचा उंबरठा नेहमी लक्ष्मीने भरलेला राहील. आईसाठी एक विशेष गोष्ट सांगते. ऐका. एक आई म्हणून मला माहीत आहे की आपल्याला स्वतःला नवीन कपडे नाही मिळाले तरी चालतं, पण आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू असणं, आपल्याला कितीही दुःख झालं तरी चालतं, पण आपल्या मुलाच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. जर तुम्हाला मनापासून असं वाटत असेल की तुमच्या मुलाच्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख, समृद्धी आणि समाधान यावं, त्याच्या मार्गातील सर्व काटे दूर व्हावेत, तर या कलियुगात आईच्या प्रार्थनेपेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही. तुमच्या मुलांबद्दलचं तुमचं प्रेम आणि त्याची प्रगती व्हावी ही तुमची तळमळ व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मुलाचे नाव नक्की लिहा. जेव्हा हजारो माता एकत्र येऊन स्वामींकडे आणि भगवंताकडे प्रार्थना करतात तेव्हा त्या प्रार्थनेची शक्ती कित्येक पटीने वाढते. तुमच्या मुलांचं नाव कमेंटमध्ये लिहा आणि आम्ही सर्व मिळून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करूया. म्हणजेच आपण जितके लोक हा व्हिडिओ ऐकत आहे तितक्या लोकांनी प्रत्येकाने प्रत्येक मुलांसाठी प्रार्थना करावी मनातल्या मनात. लक्षात ठेवा, दान करताना ते गुप्त असावं किंवा अत्यंत निस्वार्थी भावनेने असावं. उद्या मुलांच्या हाताने एखादं छोटं तरी दान नक्की करून घ्या. हे केवळ दान नाही तर तुम्ही तुमच्या मुलाला दिलेले संस्कार आहेत जे त्याला आयुष्यभर साथ देतील. तर मंडळी,
उद्याचा हा सुवर्णयोग सोडू नका. हा छोटासा उपाय तुमच्या मुलांचे आयुष्य सुखकर करू शकतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवून हा विधी करा. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून आपल्या नववर्षाची सुरुवात सकारात्मक करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.